हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू ऑनलाईन लेक्चर. नेक्स्ट पॉईंट आहे 1.4 सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स आपण बघणार आहोत. प्रिव्हियस लेक्चर वी हॅव स्टडीड कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. दिलेलं जे स्टेटमेंट असेल त्याच्यावरून त्याचा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसा फाइंड आउट करतात हे आपण स्टडी केलेलं आहे. कशासाठी असतं तर हे इम्प्लिकेशनसाठी असतं. इम्प्लिकेशनमध्ये आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत एक्झरसाइज 1.3 साठी. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याला 4 लॉजिकल इक्विवॅलन्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे P इम्प्लाइज Q इज लॉजिकल इक्विवॅलंट टू निगेशन P और Q. हे ऑलरेडी इक्विवॅलंट आहेत, बरोबर. हे आपण प्रूफसुद्धा करू शकतो बाय यूजिंग टेबल, जसे आत्तापर्यंत आपण केलेले आहेत. इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला टेबल दिसतोय 1.4 या पॉईंटमध्ये की ज्याच्यामध्ये लॉजिकल इक्विवॅलन्स दाखवलेला आहे एक्झाम्पल नंबर फर्स्ट आणि सेकंडसाठी. त्या पद्धतीने आपण थर्ड आणि फोर्थसुद्धा प्रूफ करू शकतो. याचाच अर्थ काय असेल की जेव्हा आपण इथून पुढे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे, जिथे P इम्प्लाइज Q असेल, आपल्याला ॲडजस्टमेंट करायची असेल, तेव्हा P इम्प्लाइज Q इन्स्टेड ऑफ P इम्प्लाइज Q वी कॅन यूज निगेशन P और Q. इथे काय होतं बघा, P इम्प्लाइज Q असेल तर इक्विवॅलन्स कशाला जातो, P फर्स्ट टर्मचं काय होतं निगेशन, ॲरो असेल तर त्याचा काय होतो और, आणि Q ॲज इट इज राहतो. सेकंड आहे बाय कंडिशनल असेल, P इफ अँड ओनली इफ Q असेल तर त्याच्यासाठी काय मिळतं आपल्याला, P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. हे आपल्याला माहिती आहे. बाय कंडिशनल स्टेटमेंट हे काय आहे तर इम्प्लिकेशन आणि त्याचं कॉम्बिनेशन आहे विथ साईन काय आहे इथे अँडचं साईन दिलेलं आहे. नेक्स्ट थर्ड काय सांगितलेलं आहे आपल्याला, P और Q अँड R इज इक्विवॅलंट टू. इथे काय केलेलं आहे तर P ब्रॅकेटमध्ये घेतलेलं आहे P और Q अँड P और R अशा पद्धतीने. नेक्स्ट P अँड Q और R इथे सुद्धा काय केलेलं आहे सेमच आहे, फक्त इथे थर्डमध्ये काय होतं और अँड होते, इथे अँड और आहे. P अँड Q और P अँड R हे आपण बाय यूजिंग टेबल प्रूफ करू शकतो. पण इथून पुढे जेव्हा एक्झाम्पल्स देईल तेव्हा आपण डायरेक्ट हे फॉर्म्युले यूज करू शकतो किंवा हे रिझल्ट्स यूज करू शकतो. तर 1.4 यानंतर अल्जेब्रिक काही आपल्याला अल्जेब्राचे लॉज दिलेले आहेत. ते स्टडी करण्यापूर्वी आपण एक्झरसाइज 1.4 मधले एक्झाम्पल घेणार आहे. क्वेश्चन फर्स्ट आहे यूजिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. निगेशन आपण बघितलेले आहेत की निगेशन ऑफ कंजंक्शन असेल तर निगेशन कसं असतं, निगेशन ऑफ P अँड Q काय मिळतो निगेशन P और निगेशन Q. नेक्स्ट जर डिसजंक्शन असेल और असेल निगेशन P और Q असेल तर निगेशन आपल्याला काय मिळतं त्या स्टेटमेंटचं निगेशन P अँड निगेशन Q. नेक्स्ट इम्प्लिकेशन असेल निगेशन P इम्प्लाइज Q असेल तर निगेशन घेताना काय होतं याच्यामध्ये फर्स्ट टर्म ॲज इट इज राहते, इम्प्लाइज असेल तर त्याचा अँड होतो आणि लास्ट टर्मला काय तर निगेशन P अँड निगेशन Q किंवा P अँड नॉट Q. बाय कंडिशनल असेल तर त्यासाठी सुद्धा आपण निगेशन कोणत्या टाईपमध्ये येतं हे पाहिलेलं आहे. ठीक आहे, हे रूल्स यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. जस्टिफिकेशन आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणजेच काय प्रत्येक स्टेप कोणता रूल यूज करून आली हे आपल्याला तिथे राईट करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे निगेशन Q इम्प्लाइज P. याचं आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचं आहे. द निगेशन Q इम्प्लाइज P इज, जे काही स्टेटमेंट दिलं आहे त्याचं आपण निगेशन घेणार आहोत. निगेशन Q इम्प्लाइज P काय मिळेल आपल्याला निगेशन. इथे जर पाहिलं आपल्याला इम्प्लिकेशन दिसते, बरोबर. म्हणजेच हा P इम्प्लाइज Q आहे. इम्प्लिकेशनमध्ये आपल्याला माहिती आहे आपण कशा पद्धतीने घेतो तर निगेशन P इम्प्लाइज Q असेल तर फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवतो, इम्प्लाइज असेल तर अँड होईल आणि सेकंड टर्मला निगेशन जाईल. मग इथे आपल्याला कसं मिळेल, फर्स्ट टर्म इथे काय आहे आपल्याकडे तर निगेशन Q आहे. नेक्स्ट काय आहे इम्प्लिकेशन आहे त्याच्यासाठी अँड येईल आणि सेकंड टर्मला काय येईल निगेशन. त्या पद्धतीने सॉल्व करू. फर्स्ट टर्म ॲज इट इज, इम्प्लिकेशन असेल तर अँड होईल आणि हे निगेशन कुठे जाईल तर सेकंड टर्मला. आपल्याला आन्सर काय मिळालं इथे निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. इथे काय यूज केलेलं आहे आपण, कोणता रूल यूज केला
तर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन हे झालं याचं जस्टिफिकेशन. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल इज P अँड निगेशन Q. इथे अँड आहे म्हणजे कंजंक्शन आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन आपल्याला यूज करावं लागेल. द निगेशन ऑफ स्टेटमेंट आहे P अँड निगेशन Q इज. स्टेटमेंट आहे P अँड निगेशन Q. याचं आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचं आहे. P अँड निगेशन Q आहे म्हणजेच इथे P अँड Q आहे बरोबर. अँड असेल म्हणजे कंजंक्शन असेल तर निगेशन आपल्याला कसं मिळतं, फर्स्ट टर्म सेकंड टर्म दोन्हीला सुद्धा निगेशन जातं. अँड असेल तर त्याचा काय होतो, ऑर. सेम आपण तोच रूल इथे यूज करणार. काय मिळेल आपल्याला आन्सर, दोन्ही टर्म्सला निगेशन जाईल, निगेशन P. अँडचं काय होईल, ऑर. निगेशन ऑफ निगेशन Q, डबल निगेशन येईल. इथे कोणता रूल यूज केला आपण तर निगेशन ऑफ कंजंक्शन. नेक्स्ट लाईनला निगेशन P ॲज इट इज, ऑर ॲज इट इज. निगेशन काय होईल, कॅन्सल होऊन जाईल, राहील काय फक्त Q. इथे आपण काय यूज केलं, निगेशन ऑफ निगेशन. म्हणजे हे मिळेल आपल्याला आन्सर. P अँड निगेशन Q, त्याचं निगेशन आपल्याला काय मिळेल, निगेशन P ऑर Q हे मिळालेलं आहे. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल P ऑर निगेशन Q. निगेशन ऑफ P ऑर निगेशन Q इज. दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आहे. ऑर आहे म्हणजे डिसजंक्शन यूज करणार आहे आपण. सेम असेल दोन्ही टर्म्सला ब्रॅकेटमध्ये निगेशन जाईल. ऑर असेल तर त्याचं काय होणार आहे, अँड. आपल्याला मिळेल निगेशन P, ऑर साईन आहे त्याचं मिळेल आपल्याला अँड. निगेशन ऑफ निगेशन Q. इथे कोणता रूल यूज केला आपण तर निगेशन ऑफ डिसजंक्शन. नेक्स्ट लाईन निगेशन P ॲज इट इज अँड. निगेशन कॅन्सल होईल, राहील फक्त Q. इथे आपण यूज केलेला आहे निगेशन ऑफ निगेशन. आपल्याला काय मिळालं पहा, P ऑर निगेशन Q हे स्टेटमेंट दिलं होतं, त्याचं निगेशन काय मिळालं आहे, निगेशन P अँड Q. आपण इथे काय काय यूज केलं तर हे सॉल्व करण्यासाठी निगेशन ऑफ डिसजंक्शनचा रूल यूज केला आहे अँड निगेशन ऑफ निगेशनचा रूल यूज केला आहे. नेक्स्ट स्टेटमेंट आहे P ऑर निगेशन Q अँड R. द निगेशन ऑफ P ऑर निगेशन Q अँड R इज. हे स्टेटमेंट दिलेलं आहे, याचं निगेशन घ्यायचं आहे. आपण त्याला पूर्ण ब्रॅकेट पुट करणार आहे. याचं निगेशन मिळेल आपल्याला. फर्स्ट ब्रॅकेटला निगेशन होईल निगेशन P ऑर निगेशन Q. अँड साईन आहे त्याचं होईल ऑर आणि लास्ट टर्म आहे आरला निगेशन जाईल, निगेशन आर. इथे अँड होता त्याचा आपण ऑर केला, म्हणजे कोणता यूज केला आपण रूल इथे, निगेशन ऑफ कंजंक्शन. नेक्स्ट लाईनला आपल्याला काय मिळेल पहा, ब्रॅकेटमध्ये आपण निगेशन पुट करणार आहे, आतमध्ये अप्लाय करणार आहे. आपल्याला मिळेल निगेशन P. इथे काय आहे, ऑर आहे बरोबर. ऑरचं काय होणार आहे, अँड होईल. ब्रॅकेटमध्ये आणखीन एक टर्म आहे निगेशन Q, त्याला निगेशन जाईल, काय होईल, निगेशन ऑफ निगेशन Q. ब्रॅकेट कंप्लीट. ऑर ॲज इट इज, निगेशन आर ॲज इट इज. इथे आपण काय केलं पहा, ऑर आहे त्याचं अँड केलेलं आहे, म्हणजे कोणता रूल यूज केला, निगेशन ऑफ डिसजंक्शन यूज केलेला आहे. निगेशन ऑफ डिसजंक्शन. नेक्स्ट लाईन निगेशन P ॲज इट इज अँड ॲज इट इज. निगेशन काय होईल, कॅन्सल होऊन जाईल, राहील फक्त Q. ब्रॅकेट कंप्लीट ऑर निगेशन आर. इथे या स्टेपला डबल निगेशन कॅन्सल केलेलं आहे, म्हणजे इथे आपण यूज केलेला आहे निगेशन ऑफ निगेशन. आपल्याला आन्सर मिळालेला आहे. एक्झाम्पल काय दिलं होतं, P ऑर निगेशन Q अँड R. हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपण काय काय यूज केलं तर निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ निगेशन हे यूज करून एक्झाम्पल सॉल्व केलं आहे. आपल्याला आन्सर काय मिळालं, निगेशन P अँड निगेशन Q ऑर निगेशन R इज दी आन्सर. नेक्स्ट फिफ्थ एक्झाम्पल आहे निगेशन ऑफ P अँड Q ऑर P ऑर निगेशन Q.
याचं निगेशन कसं घेणार आहे, पूर्ण स्टेटमेंट आहे त्याला ब्रॅकेट पुट करणार आहे आणि त्याच्या बाहेर येईल निगेशन. हे सॉल्व करण्यासाठी आपण काय करणार, ब्रॅकेटमध्ये सुद्धा 2 ब्रॅकेट आहेत बरोबर, प्रत्येक ब्रॅकेटला आपण ॲप्लाय करणार आहे. फर्स्ट पहा, फर्स्ट ब्रॅकेट काय आहे तर निगेशन ऑफ पी अँड क्यू आहे, त्याला हे निगेशन ॲप्लाय होईल. नेक्स्ट ऑर आहे साईन, त्याचं काय होईल, अँड होईल. नेक्स्ट निगेशन होईल पी ऑर निगेशन क्यू. काय केलं आपण, प्रत्येक टर्मला निगेशन ॲप्लाय केलं आहे. फर्स्ट टर्म आहे त्याला डबल निगेशन होईल, ऑर आहे साईन त्याचं अँड झालेलं आहे. अँड सेकंड ब्रॅकेटला आपण निगेशन ॲप्लाय केलेलं आहे. म्हणजे इथे आपण यूज काय केलं तर ऑर साईन होतं त्याचा आपल्याला काय मिळालं, अँड मिळतो. म्हणजेच आपण इथे काय यूज केलं आहे तर निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन. नेक्स्ट स्टेपला आपण काय करू शकतो, हा जो निगेशन आहे तो आत ब्रॅकेटमध्ये अप्लाय करू शकतो. फर्स्ट आहे तो ॲज इट इज ठेवू आपण, निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यू. अँड हा निगेशन आत अप्लाय करू, काय मिळेल आपल्याला, निगेशन पी. ऑर आहे त्याचं काय होईल, अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू मिळेल आपल्याला. इथे चेंज काय केलं आपण या स्टेपला, ऑर आहे त्याचं अँड केलं आहे, म्हणजे अगेन आपण काय यूज केलं आहे ते निगेशन ऑफ डिसजंक्शन. नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार आहे पहा, काय करू शकतो आपण इथे, निगेशन डबल निगेशन आहे, ठीक आहे. अँड ऑर सगळे आपले कंप्लीट झाले आहेत. आता डबल निगेशन आहे ते आपण कॅन्सल करून टाकू, निगेशन निगेशन कॅन्सल होईल. फर्स्ट टर्म आपल्याला काय मिळेल, पी अँड क्यू. देन साईन आहे अँड. नेक्स्ट निगेशन पी ॲज इट इज अँड निगेशन निगेशन कॅन्सल राहील फक्त क्यू. या स्टेपला आपण काय यूज केलं, निगेशन ऑफ निगेशन. 3 रूल यूज केले आहेत हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. आणि आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे पी अँड क्यू अँड निगेशन पी अँड क्यू. हे फायनल आन्सर आहे आपलं बाय युजिंग निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ निगेशन हे यूज केलं आहे. नेक्स्ट 6 नंबर एक्झाम्पल आहे. नंबर 6, पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू. हे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. याचं निगेशन सॉल्व करताना आपण काय करणार आहे तर दी निगेशन ऑफ, काय स्टेटमेंट आहे, पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू. या पूर्ण स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं आहे. निगेशन कशा पद्धतीने येईल, याच्यामध्ये 2 ब्रॅकेट दिलेले आहेत, प्रत्येक ब्रॅकेटला हे अप्लाय होईल. पण त्याआधी आपण ऑब्झर्व केलं तर इथे आपल्याला इम्प्लिकेशन दिसतं बरोबर. म्हणजे हा असेल पी, हा असेल क्यू. कोणता फॉर्म येतो, पी इम्प्लाइज क्यू. म्हणजे आपल्याला निगेशन कोणत्या टर्मचं घ्यायचं आहे तर निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. इम्प्लिकेशनचं घ्यायचं आहे आपल्याला. इम्प्लिकेशनचं निगेशन कसं असतं, फर्स्ट टर्म ॲज इट इज इम्प्लिकेशनचं अँड होईल आणि सेकंड टर्मला निगेशन पी अँड निगेशन क्यूच्या फॉर्ममध्ये आपल्याला इथे मिळेल. मग इथे आपल्याला काय करावं लागेल बघा, फर्स्ट टर्म ॲज इट इज राहील. इथे फर्स्ट टर्म काय आहे, पी ऑर निगेशन क्यू, पी ऑर निगेशन क्यू. इम्प्लिकेशनचं काय होईल, अँड. आणि सेकंड टर्मला काय होईल, निगेशन जाईल, निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. इथे आपण कोणता रूल यूज केला तर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. पुढे फर्स्ट टर्म ॲज इट इज पी ऑर निगेशन क्यू, हा ब्रॅकेट ॲज इट इज राहील. अँड इथे निगेशन आत अप्लाय करणार आहे आपण, काय होईल, निगेशन पी. अँड आहे साईन त्याचं काय होईल, ऑर निगेशन ऑफ निगेशन क्यू. इथे कोणता रूल यूज केला आपण, निगेशन ऑफ कंजंक्शन. कंजंक्शन कसा आला, कारण अँडचं आपण काय केलं आहे, ऑर. आता लास्ट स्टेपमध्ये आपला आन्सर मिळेल पी ऑर निगेशन क्यू ॲज इट इज अँड निगेशन पी ऑर. निगेशन निगेशन कॅन्सल होईल, राहील फक्त क्यू आपल्याकडे. इथे आपण यूज केला निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन. आपल्याला आन्सर मिळालेला आहे पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू. याचा आन्सर आपल्याला काय मिळालं तर पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू. हे फायनल आन्सर मिळालं बाय युजिंग जस्टिफिकेशन. याचं काय असेल तर काय काय यूज केलं आहे आपण, इम्प्लिकेशनचं निगेशन यूज केलं आहे, निगेशन ऑफ कंजंक्शन अँड लास्ट निगेशन ऑफ निगेशन.
हे यूज केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल नंबर 7. P implies P or negation Q. P implies P or negation Q. याचं निगेशन आपल्याला कसं मिळेल? The negation of P implies P or negation Q. या पूर्ण ब्रॅकेटला आपण निगेशन घेतोय. पहा इथे सुद्धा इम्प्लिकेशन दिसतं आपल्याला. P इम्प्लाइज ब्रॅकेट आहे बरोबर. इम्प्लिकेशनचे निगेशन असेल तर आपण काय करतो? फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवणार. इम्प्लिकेशन असेल तर त्याच्यासाठी काय होतो? अँड. आणि सेकंड जी टर्म असेल ते ब्रॅकेट आहे त्याला हे निगेशन जाईल. इथे आपण काय यूज केलं? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. नेक्स्ट P ॲज इट इज अँड ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये आपण निगेशन अप्लाय करू. आपल्याला मिळेल निगेशन P. ऑर साईन आहे त्याचं काय होईल? अँड. निगेशन ऑफ निगेशन Q मिळेल. इथे काय यूज केलेलं आहे आपण? निगेशन ऑफ. ऑरसाठी अँड मिळाला म्हणजे डिस्जंक्शन यूज केलेलं आहे. निगेशन ऑफ डिस्जंक्शन. नेक्स्ट लाईनला आपल्याला मिळेल P अँड निगेशन P ॲज इट इज अँड ॲज इट इज. निगेशन निगेशन काय होईल? कॅन्सल होईल. मिळेल आपल्याला Q, विच मीन्स दॅट वी यूज निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन. फायनल आन्सर मिळालं आपल्याला. P इम्प्लाइज P और निगेशन Q हे स्टेटमेंट दिलं होतं. त्याचं निगेशन काय मिळतं? P अँड निगेशन P अँड निगेशन P हे आन्सर आहे. लास्ट याच्यामध्ये स्टेटमेंट दिलं आहे निगेशन P और निगेशन Q और P अँड निगेशन Q. या पूर्ण स्टेटमेंटला ब्रॅकेट पुट करणार आहे आणि त्याचं निगेशन आपण घेणार आहे. निगेशन कसं मिळेल पहा. दोन्ही ब्रॅकेटला निगेशन जाईल. फर्स्ट स्टेप आपल्याला मिळेल निगेशन ऑफ निगेशन P और निगेशन Q. ब्रॅकेटमध्ये आत ऑर आहे बरोबर. त्याच्याऐवजी काय येणार आहे निगेशनसाठी? अँड असेल. यालासुद्धा निगेशन जाईल. निगेशन P अँड निगेशन Q मिळेल आपल्याला. म्हणजे इथे आपण या स्टेपला काय यूज केलेलं आहे तर निगेशन ऑफ डिस्जंक्शन. निगेशन ऑफ डिस्जंक्शन यूज केलं आहे. ऑरचं काय झालं? अँड. नेक्स्ट स्टेप निगेशन आपण आत ब्रॅकेटमध्ये अप्लाय करणार आहोत. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये गेल्यानंतर होईल निगेशन ऑफ निगेशन P. त्यानंतर ऑर आहे त्याचं होईल अँड. नेक्स्ट निगेशन ऑफ निगेशन Q मिळेल आपल्याला. ठीक आहे. हा फर्स्ट ब्रॅकेट मिळाला. अँड सेकंड ब्रॅकेट आपण आहे तसंच ठेवू. P अँड निगेशन Q. या स्टेपला आपण काय यूज केलं पहा. ऑर होता त्याचं काय झालेलं आहे? अँड. म्हणजे इथे परत आपण काय यूज केलं तर निगेशन ऑफ डिस्जंक्शन यूज केलं आहे. निगेशन ऑफ डिस्जंक्शन. नेक्स्ट स्टेपला फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज ठेवू आपण. निगेशन ऑफ निगेशन P अँड निगेशन ऑफ निगेशन Q. सेकंड ब्रॅकेटमध्ये अप्लाय करू. आपल्याला मिळेल निगेशन P अँड आहे त्याच्यासाठी मिळेल ऑर निगेशन ऑफ निगेशन Q. इथे आपण यूज केलं आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. अँड साईन आहे त्याच्यासाठी आपल्याला काय मिळालं तर ऑर. आता दोन्ही ब्रॅकेटमध्ये काय आहेत बघा. निगेशन ऑफ निगेशन आहे त्याच्यासाठी सॉल्व करू. निगेशन ऑफ निगेशन निघून जाईल. राहील काय फक्त P अँड निगेशन ऑफ निगेशन जाईल राहील Q. त्यानंतर अँड निगेशन P ॲज इट इज ऑर निगेशन ऑफ निगेशन Qसाठी राहील फक्त Q. इथे आपण यूज केलं आहे निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन. आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे P अँड Q अँड निगेशन P और Q हे फायनल आन्सर आहे. इथे आपण डिस्जंक्शन कंजंक्शन आणि निगेशनचे निगेशन यूज केलेलं आहे. त्याच्यावरून आपण हे एक्झाम्पल सॉल्व केले. एक्झरसाइज 1.4 आपण एक्झरसाइज 1.4 मधला फर्स्ट क्वेश्चन बघत होतो. त्याच्यामध्ये 8 एक्झाम्पल्स आहेत जे आपण सॉल्व केले आहेत विथ जस्टिफिकेशन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन एक्झरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 2. रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट यूजिंग इफ देन. फर्स्ट आहे स्टेटमेंट इफ अ मॅन इज अ जज देन ही इज हॉनेस्ट. एक्झाम्पलमध्ये आपला इफ देन दिलेला आहे पण याचा आन्सर लिहिताना आपल्याला विदाउट युजिंग इफ देन सॉल्व करायचं आहे. ठीक आहे.
स्टार्टला आपण लेक्चरच्या स्टार्टला बघितलं होतं की पी इम्प्लाइज क्यू, इफ देन म्हणजेच काय असतो, इम्प्लिकेशन असतो. पी इम्प्लाइज क्यूच्या फॉर्ममध्ये असेल स्टेटमेंट, तर पी इम्प्लाइज क्यू इम्प्लिकेशन नको असेल तर इक्विवॅलन्स आहे आपल्याकडे त्याच्यासाठी. कसं लिहितो आपण ते, निगेशन पी ऑर क्यूमध्ये लिहितो. म्हणजे इफ देन निघून जाईल, त्याच्यामध्ये काय येईल, नॉट आणि काय येईल, ऑर येईल. मग ते यूज करू आपण. आपल्याला माहिती आहे की सिन्स पी इम्प्लाइज क्यू इज इक्विवॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू, बरोबर. म्हणजे इम्प्लिकेशन असेल तर आपण काय लिहिणार आहोत, निगेशन पी ऑर क्यूच्या फॉर्ममध्ये. मग आपल्याला बघा काय मिळेल, अ मॅन इज जज, हे पी असेल, त्याचं निगेशन काय असेल मग, अ मॅन इज नॉट अ जज. अ मॅन इज नॉट अ जज. त्यानंतर साईन काय आहे, ऑर. क्यू स्टेटमेंट ॲज इट इज आहे, म्हणजेच काय असेल, ऑर ही इज हॉनेस्ट. ऑर ही इज हॉनेस्ट. आपल्याला स्टेटमेंट दिलं होतं, इफ अ मॅन इज जज देन ही इज हॉनेस्ट. इफ आणि देन रिमूव्ह करून आपल्याला लिहायचं आहे. मग ते आपण कसं लिहू शकतो, पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, निगेशन पी ऑर क्यू. निगेशन पी म्हणजे जे पी असेल त्याचं निगेशन केलं आपण, अ मॅन इज नॉट जज, ऑर सेकंड क्यू स्टेटमेंट ॲज इट इज, ही इज हॉनेस्ट. सेकंड एक्झाम्पल आहे, इफ 2 इज रॅशनल नंबर देन रूट 2 इज इररॅशनल नंबर. अगेन इफ देन आहे अँड वी नो दॅट इफ पी इम्प्लाइज क्यू देन लॉजिकल इक्वॅलन्स कशाला असेल, निगेशन पी ऑर क्यू. पी काय आहे ते तर 2 इज रॅशनल नंबर, बरोबर. त्याचं निगेशन काय येणार आहे, 2 इज नॉट रॅशनल नंबर. 2 इज नॉट रॅशनल नंबर. त्याच्यानंतर काय आहे, ऑर. देन नंतर काय आहे, रूट 2 इज इररॅशनल नंबर, क्यू ॲज इट इज. म्हणजे आपल्याला मिळेल रूट 2 इज इररॅशनल नंबर. आपल्याला आन्सर काय मिळाला आहे, विदाउट युजिंग इफ देन, 2 इज नॉट रॅशनल नंबर ऑर रूट 2 इज इररॅशनल नंबर. हे सेकंड एक्झाम्पल आहे. नाव थर्ड एक्झाम्पल. नेक्स्ट थर्ड अँड लास्ट एक्झाम्पल इज, इफ एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0 देन एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. इफ देन फॉर्म आहे. फर्स्ट पी काय आहे, एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0. निगेशन काय आहे त्याचं, एफ ऑफ 2 इज नॉट इक्वल टू 0. त्यानंतर साईन आहे ऑर. क्यू ॲज इट इज असेल, एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. हे झालं आपलं आन्सर. इफ एफ ऑफ 2 इज इक्वल टू 0 देन एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. याच्यासाठी विदाउट युजिंग इफ देन आपण काय लिहिलं आहे, एफ ऑफ 2 नॉट इक्वल टू 0 ऑर एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. हे आपण 3 एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. एक्झरसाइजमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट केलेला आहे. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे. एक्झाम्पल्स आपण काय सॉल्व केले तर निगेशन काढलेले आहेत स्टेटमेंटचे विथ जस्टिफिकेशन्स. 8 एक्झाम्पल्स बघितलेले आहेत आपण याच्यासाठी. आणि नेक्स्ट एक्झाम्पल काय पाहिलं तर रिराईट द फॉलोइंग एक्झाम्पल्स विदाउट युजिंग इफ देन. त्याच्यासाठी आपण काय यूज केलं, इम्प्लिकेशन आपल्याकडे होतं त्याच्यासाठी इक्विवॅलन्स होता तो यूज केला आहे. सेम इतर बाय कंडिशनल असेल तर आपण हा फॉर्म यूज करू शकतो. अँड ऑरसाठी असेल तर आपण हे स्टेटमेंटसुद्धा यूज करू शकतो. नेक्स्ट अल्जेब्रा आहे, म्हणजे लॉज दिलेले आहेत आपल्याला, ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. थँक्यू.